वेलकम टू मदन रती आर्ट्स. आपण ब्रश क्लिनिंग करणार आहोत. तो पॉट होता, त्या पॉटमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. हा ब्रश क्लीनर. हे ब्रशेस आहेत जुने, ओल्ड, खूप घट्ट आहेत. पाणी उकळलेलं आहे. त्या पॉटमध्ये आपण क्लीन करणार आहोत. ते ब्रशेस खूप जुने, ऑइल पेंटिंग, त्यातले डस्ट वाळून खराब झालेले, घट्ट एकदम झालेले. ते क्लीन नाही होते, नॉर्मल साबणाने पण नाही आणि दुसऱ्या कुठल्याही डिटर्जंटने पण नाही. तर हे USA मेड ब्रश क्लीनर आहे, जनरल कंपनीचं. हे इम्पोर्ट केलेलं आहे. आपल्याला वेबसाईटवरून भेटेल, ऑनलाईन शॉपिंगमधून. असे ब्रश आहेत. आतमध्ये थोडी स्टडी अशी तिथे लाईन्स आहेत, त्यावर घासता येतात. हे असं आहे. याच्यावरती आपण ब्रश फिरवायचा, तो स्प्रेल करायचा. थोडं गरम पाणी घेऊन ब्रश परत भिजवायचा, त्यातली घाण काढायची. आणखी परत ही प्रोसेस मी आता दाखवतो कशी करायची ती. हा ब्रश क्लीनर घेतलेला आहे. याचा स्मेल पण खूप छान आहे. ते पॉट सोबत येतं किट, एकदम घेतलेलं बेटर. किट घ्या, किट सोबत बऱ्यापैकी खूप महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला भेटतात. हा ब्रश क्लीन केलेला आहे, मगाचा होता. मी ती प्रोसेस व्हिडिओ ह्याच्यामध्ये केली नाही क्लीन करण्याची. खूप माझे दोन्ही हात त्या ब्रशमध्ये होते, त्यामुळे व्हिडिओ नाही करू शकलो. बघा, क्लीन केलेला ब्रश आहे. ऑइल पेंटची डट सगळी आतमध्ये होती. तर थोडी राहिली असेल, ती मी खूप डीपली क्लीन केलं नाही, त्यामुळे तसेच राहिले. पण बऱ्यापैकी हातावर पण घासलं थोडंफार, वाटीमध्ये प्लेटमध्ये पण घासलं आणि वाटी ह्याच्यामध्ये क्लीन केली. अजून ब्रश खूप आहेत. यातले अर्धे तर साफ करायचे आहेत, क्लीन करायचे आहेत, वाळून बसले आहेत. कारण आपल्याला डेली पेंटिंग्ज आपण करत नसतो, त्यामुळे ते यूजमध्ये नसतात. त्यांच्यावर दुसरं काम येतं तर ते घट्ट होऊन बसतात. असे ब्रश असतात, ते फक्त क्लीनर, जनरल कंपनीच्या क्लीनरनेच ब्रश क्लीन करावे.